नमस्कार सगळ्यांना। आज आपण सगळ्यात महत्त्वाचा विषय घेऊन आलेला आहोत आणि सगळ्या आयांना प्रश्न पडलेला असतो, बाळ खात नाही आणि बाळ स्वतःच्या हाताने कधी जेवेल, बाळ स्वतः तोंडाने कधी मागेल की आई मला जेवायला दे। तर एवढ्या लवकर तर सगळं काही होणार नाही, कारण आपण 6-7 महिने झाले। 6-7 महिन्याची जेव्हा माझी स्वानंदी होती तेव्हापासून मी तिला सेल्फ फीडिंग शिकवत आहे। तर ती योग्य प्रकारे जेवण तर जेवते ती, पण तरी अजूनपर्यंत ती आता 1 वर्षाची झाली लगभग, पण अजूनही तिला परफेक्ट ज्याला म्हणतो आपण जेवण आलेलं नाही आहे। तरी तिची प्रॅक्टिस चालू आहे। मी नेहमी तिला स्वतः जेवायला देते, म्हणजे नेहमी नाही तरी 70% मी तिला स्वतः जेवायला देते, म्हणजे स्वतः तिचं ताट वगैरे नेऊन ठेवते आणि ती जेवते। आणि ती बरोबर आता भरपूर अशा तिच्यामध्ये प्रोग्रेस झालेल्या आहेत की तिला भाजी आणि पोळी दिली तर बरोबर पोळीचा तुकडा ती भाजीमध्ये बुडवूनच खाते, म्हणजे एवढं सगळं तिला समजायला आताच नाही तर भरपूर दिवस झाले समजायला लागलेलं आहे। तर मी चला आता तुमच्यासोबत काही ट्रिक्स अँड टिप्स शेअर करते की कसं बाळाला सेल्फ फीडिंग शिकवावं। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघा स्वानंदी कशी जेवण करते। आज सकाळी मी स्वानंदीसाठी छान मस्त मेथीचा आणि हलकासा 2 काड्या पालकाचा पराठा केला आणि वांग्याचं भरीत केलं होतं, जे की हलकंसं वांग छान भाजून घेतलं आणि त्याचं तेल मीठ टाकून थोडंसं तिच्यासाठी भरीत केलं होतं आणि मी डायरेक्ट ताट सर्व केलं आणि तिच्यासमोर नेऊन ठेवलं। ती खेळत होती पोर्चमध्ये, खेळता ताट बघून ती डायरेक्ट ताटाजवळ आली आणि माझ्याजवळ आली आणि बरोबर मी तिला पालक आणि मेथीचा जो पराठा होता त्याचे छान तुकडे करून दिले छोटे छोटे। मस्त ती ते तुकडे घ्यायची आणि मस्त भरताला लावून छोटे छोटे तुकडे ती खाऊ लागली। आपल्याला सगळ्यात आधी बाळाला खेळता देण्यामागचं कारण एकच की आपल्याला बाळाला जेवणामध्ये इंटरेस्ट आणायचा आहे, की त्याला जेवायचं हे खेळताना बाळाचं मूड चांगलं असतं, म्हणून बाळाला खेळता दिलं तर बाळ लवकर एक्सेप्ट करतं। त्यासाठी तिला आपण खेळताना दिलेलं आहे। तसं तर बाळाला एका जागेवरती बसून जेवण देणं खूप चांगलं आहे, डिसिप्लिन आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला बाळाला थोडंसं मोठं होऊ द्यावं लागेल। 1.5-2 वर्षाचं बाळ असेल तर आपण त्याला ती शिस्त लावू शकतो। आणि मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते, मी तुम्हाला हे सगळं काही सांगत आहे, मीही एक आईच आहे, मलाही काही असं काही खूप अनुभव नाही आहे। मी जे माझ्या बाळासोबत करत आहे फक्त त्याच गोष्टी तुमच्याशी शेअर करत आहे। आणि पिल्लू बघा खेळता आणि ते जेवता तिचं काहीतरी चालू आहे आणि मस्त खेळणं वगैरे चालू आहे तिचं। नंतर ती आणखी सरकली पुढे गेली आणि तिकडे जेवायला लागली। तुम्ही बघू शकता बाळ सांडवेल, बाळ खाली टाकेल, बाळ फेकू शकते, अंगाला लावू शकते, तोंडाला लावू शकते, पूर्ण अंग भरवू शकते, काहीही करू शकते बाळ म्हणजे त्याला काही एवढं काही नॉलेज नसते बाळाला। ते सध्या प्रॅक्टिस चालू आहे, त्यांचंसुद्धा शिकणं चालू आहे, प्रत्येक गोष्ट ऑब्झर्वेशन चालू आहे तिची आणि तेच चालू आहे। आणि पोर्च वगैरे मी स्वच्छ धुतला होता उठल्या आणि 9च्या दरम्यान काही मी तिला जेवायला दिलं होतं, म्हणून मी तिला खाली वगैरे सांडवलेलं तरी खाऊ नाही दिलं, तरी ती शांततेने खात होती। तसं तर मी तिला घरात जर खेळत असली ती तर मस्त घरातच देत असते, बेडशीट वगैरे टाकून छान क्लीन झालेली बेडशीट। आता थंडीचं हे होतं वातावरण आणि बाहेर छान ऊन आली होती, म्हणून मी तिला उन्हामध्ये मस्त जेवायला दिलेलं आहे आणि छान जेवते ती। आता मी तिला 9 महिन्यापासून लगभग मी तिला स्वतःच्या हाताने जेवणं देत आहे आणि आता तर असं झालेलं आहे, ती 1 वर्षाची झाली तेव्हापासून ती म्हणते मला तू अजिबात चारू नको, मला स्वतःच्या हाताने जेवायचं आहे आणि ती जेवते। आणि स्वतःच्या हाताने मी खरं सांगते तुम्हाला, बाळ कधीही स्वतःच्या हाताने जास्त जेवते। स्टार्टिंगला तर मी तुम्हाला सांगते, मी सॅरॅमॅक करायची तिच्यासाठी, ते सॅरॅमॅक अक्षरशः मी उठण्यासारखी ती पूर्ण शरीराला लावायची आणि इतकं म्हणजे प्रत्येक वेळा ती जेवण झाल्यानंतर मला तिचं अंघोळ करावी लागायची, इतकं भयानक परिस्थिती व्हायची, पण तेव्हा मी ते सहन केलं, म्हणून आज माझ्या बाळाचं थोडाफार गोष्टी ज्या आहेत आपल्याला प्रोग्रेस होताना दिसत आहे। सर हेच कारण आहे। आणि बाळाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती चम्मचने सुद्धा जेवते। सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मी तिच्यासाठी छान सोजी वगैरे करते ना, ती छान चम्मच घेते आणि चम्मचने सुद्धा बरोबर जेवते ती। कोणत्या गोष्टी तिला अशा मोदक करून देते मी ताटामध्ये, प्लेटमध्ये, आणि अशा हलक्याशा
असे आलू वगैरे झाला, खिचडी झाली, असे मोदक करून देते छान गोडे गोडे लड्डूसारखे, आणि ती व्यवस्थित उचलून तोंडामध्ये टाकते. आणि तिला खरं सांगते मी, आपण चारल्यापेक्षा ती स्वतःच्या हाताने 1 नंबर जास्त खाऊ शकते. हा माझा पर्सनली अनुभव आहे. आणि तुम्हाला सांगते मी, तिने पूर्ण भरीत फिनिश केलं होतं आणि चांगला अर्धा तर नाही पण अर्ध्यापेक्षा काही कमी पराठा पण तिने छान फिनिश केला होता. आणि बाळाच्या याच्यामध्ये कसं होतं माहिती आहे का, ते बाळ कधी कधी जेवतं आणि कधी कधी नाही जेवत. कोणता महिना किंवा 15 दिवस असे असतात की बाळाला अजिबात जेवावं नाही वाटत, आणि कधी कधी खूप छान मूड असतं बाळाचं आणि त्याला खूप छान भूक वगैरे समजते, कधी कधी टेस्ट खूप आवडते त्याला आपण केलेली, तर बाळ छान असं जेवण करतं. आणि हे सगळं ना फेज चालू आहे. माझं बाळ पण आता 8 दिवस झाले अजिबात जेवण नाही करत आहे. तिच्यासमोर मला नेऊन ठेवा लागते, स्वतः चारण्याचा प्रयत्नसुद्धा करतो, पण ती काही खाऊन नाही राहिली. तर हाच होता आपला आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.